चला वन मॅच चालू करा. 5:38 झालेत. पहिला बॉल विघ्नेशला बीट करून गेला. पाठीमागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. समोर फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु समोर जर पाहायला गेलं तर कर्जत टेनिस मधील एक वेगवान गोलंदाज मोठ्या या नावानं ओळखला जातो वैभव थेर. फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकला नाहीये, मिस टायमिंग राहिला आणि अगदी जर पाहायला गेलं तर हातामध्ये आलाय, झेल कॅरी झालाय आणि पंच सांगतायत वेट साईड साठी. हाईट फॅक्टर या बॉलवरती आहे की नाही आता मात्र चेक केलं जाईल. वैभव सर जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये टीव्ही अंपायरची भूमिका या ठिकाणी निभवतात ते आता चेक करतील आणि सांगतील. आणि यस, फेअर डिलिव्हरी. इट्स आउट. OUT विघ्नेश बाद. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल वरती विकेट. विघ्नेशला परतावं लागतंय. चला नवीन बॅट्समन, चला लगेच लगेच चला, जास्त वेळ नका घेऊ. बघा काळोख होतोय. जनरेटर जनरेटर स्पीकर साऊंड सिस्टम डीजे जनरेटर जनरेटर. शेवटचे काही सेकंद त्याचे बाकी आहेत, त्याला कोऑपरेट करा. चला ऑपरेट केलं, धन्यवाद. या बॉलवरती मिळाल्या 2 धाबा. जयचा फटका थोडासा सेफली होता वैभवच्या विरोधामध्ये. यावेळी स्ट्रोक चांगला खेळला. इनफिल्डच्या वरून डीप मध्ये बॉल निघाला, तोपर्यंत मिळेल एक सिंगलच. प्रत्येक बॉल फार जबरदस्तरित्या कलेक्ट केला जातोय जयच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलवरती अगदी जर पाहायला गेलं तर नजर अगदी तीक्ष्ण आहे. गोलंदाजाला रीड केलं जातं, त्याची रिलीज पॉइंट वरती मात्र त्याला रीड करतो आणि त्याच्यानंतर तो फटका एक्झिक्यूट करत असतो. यावेळी देखील ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत, तिकडनं येतील तोपर्यंत एकदा इथून देखील कंप्लीट होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 4. 4 धाबा धाव फलकावरती आल्यात. 1 विकेट आली आहे. 1 विकेट आली आहे. 4 धावा झाल्यात. 5 बॉल झालेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला. बॉल अगदी वाडीश लॉंग ऑफ मध्ये निघाला. तोपर्यंत एकच धाव इथून देखील पाहायला मिळते. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 1 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 5. विकेट आली ती 1. इकॉनॉमिकल आता स्पेल राहिलं मोठ्याचं. वैभव थेर ज्यानं पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. अजूनही जर इथून पाहायला गेलं तर मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा. सेकंड इनिंग मध्ये वैभव आपल्याला बॅटिंग करायची आहे. सॅकिंग एंडवरती जय, नॉन सॅकिंग वरती विजय. जय विजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट सेट करायचं आहे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरिडी टीमला टार्गेट सेट केलं तर मात्र ही मॅच त्यांच्यासाठी बनून राहील. कारण की समोर जर पाहायला गेलं तर भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला आतिश दिसतोय. मिडल ऑर्डर मध्ये येऊन मात्र मॅच फिनिश करत असताना. यावेळी देखील ऑन साइडला जागा बनवून स्ट्रोक केलाय. लॉंग लेगला बॉल चाललाय अगदी वेगानं.
डीप मधनं फिल्डर आले तोपर्यंत तिसऱ्या धाबेचा प्रयत्न. विजय इथे मात्र कॉलिंगच नव्हती. दोनही बॅटरनं मात्र आपली पोझिशन सोडली होती आणि त्याच्यानंतर मिळालेली ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. तिसरी धाव विजयला स्ट्राईक हवी होती. कदाचित याच बॉलची प्रतीक्षा होती का, परंतु तिथे विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन धाबा आल्यात. तिसऱ्या धाबेला फलंदाज बाद. विजयला इथून परतावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचले 7. जय आणि जयच्या साथीला आता मैदानाच्या आतमध्ये रोशन डायरे बॅटिंग साठी दाखल झाला. विजय हिलाल, आपण व्यासपीठाकडे या. विजय हिलाल, आपण कुठे असेल तर व्यासपीठाकडे या. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागे निघाला. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर प्रयत्न करतात. शॉट लॉंग स्टॉपला बॉल अडवला. वेगानं पाठीमागे धावले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. चिराग चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर निघणारा बॉल. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. वैभव थेर आणि चिरागची काहीशी ऍक्शन अगदी आपल्याला सेम पाहायला मिळतीये. अगदी मलिंगा स्टाईलनं बॉलिंग केली जाते आणि तशाच टप्प्यावरती देखील आपल्याला बॉलिंग करत असताना चिराग पाहायला मिळतोय. यावेळी देखील आपण पाहतोय कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. फंबल झाले तोपर्यंत मिळेल इथून आणखीन एक सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय. ते मात्र 10. 2 बाद 10 ही धावसंख्या बॅटिंग करत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ बरेडी टीमची पाहायला मिळतीये. श्री 11 चांदई टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना एक मोठ्या टीमच्या समोर आपला संघर्ष इथे पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट बॉल होता. शॉर्ट टर्म फुल करायचा होता. तिथे आतिश आहेत परंतु जेल ड्रॉप. सेफ हँड कडे बॉल निघाला होता असं वाटलं होतं. आतिश त्या ठिकाणी बॉलला गॅदर करतील परंतु बॉल हातातून निसटला आणि तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 11. शेवटचं षटक प्रगतीपथावरती मंगेश गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये. चला स्पीडअप करा प्लीज. शेवटचे 6 बॉल, निर्णायक 6 बॉल, डिसाइड करणारे 6 बॉल मंगेशच्या हातामध्ये दिलेत. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. प्रत्येक गोलंदाजानं एक अँगल एक चॅनल पकडून गोलंदाजी केली आहे. सेफ टप्पा ओळखला इथे. बॅट्समनला रीड केलाय. त्याची पोझिशन रीड केली आहे. त्याच्यानंतर मात्र हे बॉल डिलिव्हर केले जात आहेत. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल परंतु यावेळी पुढे येऊन खेळला. लॉंग ऑफ मध्ये बॉल निघाला. त्या ठिकाणी फिल्डर आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. दुसऱ्या धाबेसाठी रोशन पलटला होता परंतु 9 सेकंड वरती फेकी झाली आणि रोशनला इथून मात्र परतावं लागतंय. विकेट आली आहे रोशनची. धावसंख्या 12. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रदीप बॅटिंगसाठी दाखल झालाय. प्रदीपची फिल्डिंग चांगली आहे. प्रदीपने चांगले झेल कॅरी केलेत. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. जय वरती आता दारोमदार आहे. जयला आता करावं लागेल मंगेशच्या विरोधामध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. राजेंद्र भोईर सर
जे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग पंच आपण पाहताय संदीप सर. यावेळी हॅप ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल केल्या बॉलला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी दाखल झाले. झेल जरूर ड्रॉप झाला, परंतु दुसऱ्या धावेसाठी DRS. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. KDC लाईव्हच्या माध्यमातून चेक करूया इथे फलंदाज पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये की नाही. सेकंड धावेसाठी जयला स्ट्राईक हवी होती. पहिली धाव खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं बॉल बाहेर जातोय की काय, परंतु त्याच वेळी बॉलला आतमध्ये ढकललं आणि आता मात्र जय देखील या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं आता स्कोर बोर्ड पुढे जाऊन पोहोचेल. 15. सर आता ड्यू फॅक्टर वाढलाय, आता वातावरण देखील दमट झालंय. अशा परिस्थितीमध्ये बॉल थोडंसं ट्रॅव्हल होणं कमी देखील झालं असावं. चांगला बॉल यावेळी चांगला निर्णय होता गोलंदाजाचा. हॅलो बघा, ड्रोनच्या माध्यमातून ड्रोनच्या साह्यानं खऱ्या अर्थानं व्ह्यू आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय या संपूर्ण मैदानाचा. इथे स्ट्रोक तर चांगला केलाय, गॅप मध्ये ढकलल्या बॉलला. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जयच्या बॅट मधून चौकार. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 19. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. KDC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कशा प्रकारे त्यांना फटका एक्झिक्यूट केला. आपल्या जाग्यावरती येतो, पोझिशन बनवतो आणि त्यानंतर मात्र बॉलरला रीड करत असताना त्याच्यावरती मात्र आक्रमण चढवत असतो. मंगेशचा शेवटचा बॉल. यावेळी ब्लँक स्ट्रोक आणि शेवटचा बॉल मात्र आला. इथे निर्धाव कोणतीही धाव मिळाली नाही. 19 धावा धाव फलकावरती. 3 ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये झाल्यात 19 आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत श्री 11 चांदे टीमला त्या 20 धावा. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये चला अंतर टीम विलंब करू नका मित्रांनो. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आणि बॅट्समन देखील पाठवा. बॉल दिला असतेच तर बरं पडतं. खाली टप्पा पडला ना बॅट्समन वाटतं चेक केलेलं आहे. ताकद नाही आमच्या बाईच्या म्हणजे तर गेला असता. हॅलो चला मॅचला सुरुवात करा. राजेश सर मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ नका घेऊ. कालोख पडत चालला. बॉल दिसणार नाही. चार दिवस राजेश सर आणि संदीप सर तुम्हाला याच मैदानावरती ॲज अ अंपायर ऑफिशियल जरूर पाहायला मिळतील. आणि राजेश सर ज्यावेळी अंपायर असतात त्यावेळी प्रश्नच उरत नाही.
कारण की फार कमी डिसिजन जे तिसऱ्या पंचांकडे येत असतात. अगदी योग्य डिसिजन त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतात. चांगले पंच आहेत. JPL पॅनलमध्ये देखील ते काम करतात. बरेचशा लेदर मॅचेस देखील कव्हर करत असतात. यावेळी पाठीमागे खेळलाय, फटका तर फसलाय. फिल्डर पोहोचतील का? जय पोहोचला होता, परंतु अगदी जर पाहायला गेलं तर बॉल आता तो निसटला आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉलला ढकललं. 2 धाबा इथून पाहायला मिळतात. पहिलाच बॉलवरती जर पाहायला गेलं तर शांताराम यांचा हा ट्रेडमार्क शॉट आहे. पाठीमागे मात्र जास्त फटके खेचत असतात आणि त्याच बॉलवरती नेमका जय पोहोचला होता, परंतु शेवटच्या क्षणी बॉल आता तो निसटला आणि 2 धाबा इथून पाहायला मिळतात. 18 बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलवरती आलेले ही दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते विघ्नेशच्या विरोधामध्ये. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला श्री 11 चांदी टीमचं सातत्यानं पाहायला मिळालं आहे आणि पुनश्च एकदा नमोचषकामध्ये आपली समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत, वेगाने आले शुभम. चांगली फिल्डिंग मिळेल, फक्त सिंगलच. माहिती आहे शांताराम यांना देखील गॅपमध्ये बॉल ढकलला तर धावा मिळतील. जोखीम उचलायचं नाहीये. मॅच आपल्यापासून दूर नाहीये आणि बरेचसा वर्ष क्रिकेट खेळलेत, त्याच्यामुळं क्रिकेटमधला चढ उतार त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. या सिच्युएशनमध्ये कोणत्या रीतीची बॅटिंग करायची हे त्यांना चांगलंच माहिती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 3, बॉल आतापर्यंत झाले 2. विघ्नेश निघालाय पुनश्च एकदा गोलंदाजीसाठी. यावेळी फुड्यामध्ये टाकला होता, समोरच्या दिशेने स्केअर केलाय. फिल्डर अगदी एक्स्ट्रा कव्हरचे आलेत. फिल्डिंग तर चांगली झाली आहे आणि तोपर्यंत पुनश्च एकदा दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. गॅपमध्ये ढकललं जातंय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, जिथे खऱ्या अर्थानं सेफ फटके पाहायला मिळतात. परंतु फिल्डरचं देखील कौतुक करूया, कारण की त्यांच्यासाठी मोठा चेस आहे आणि तो चेस खऱ्या अर्थानं कंप्लीट करून मात्र धावा वाचवण्याचा प्रयत्न करतात. 5 धावा धाव फलकावरती. पुनश्च एकदा फुललेंचा बॉल ऑन साईडला फ्लिक केला. मिड विकेटला बॉल चालला डीप मध्ये. मोठा चेस आहे फिल्डरसाठी. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत, बॉलला अडवलाय. तोपर्यंत पुनश्च एकदा दुहेरी धाव पाहायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य दिलाय, कारण की 18 बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज असताना, 18 मध्ये 20चं इक्वेशन असताना प्रत्येक बॉलवरती जर का धाव आली तर ही मॅच आमच्यापासून दूर नाहीये. 7 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. विघ्नेशच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत चालली आहे. पुनश्च एकदा ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फेकी थोडीशी अगदी हलवारपणे झाली, वेगानं झाली असती, क्विक झाली असती तर मात्र रिझल्ट थोडंसं वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. 8 धावा धाव फलकावरती. बॉल शिल्लक असतील आता 13 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. परंतु शांताराम यांचा तडाखा, बॉल आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे भव्य षटकार. ही ताकद आहे शांताराम कोळंबे यांची. जबरदस्त स्ट्रोक. ज्यावेळी पोझिशन बनवतात, बॅटच्या रडार मध्ये बॉल आला की मग तो अगदी सीमारेषेच्या पलीकडेच, तो मग अगदी ग्राउंडवरती तुम्हाला पाहायला मिळणारच नाही. आणि नक्कीच आमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवत आहेत आमचे अजिंक्य सर, कारण की आमच्यापेक्षा जास्त क्रिकेट त्यांनी खेळलंय, त्यांनी बघितलंय अगदी जवळून. ज्यावेळी कर्जतमध्ये क्रिकेटला सुरुवात झाली त्यावेळी अक्षरशः धुमाकूळ घातला होता शांताराम कोलंबे यांनी. प्रत्येक मैदानावरती त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि आजही तसाच खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल विजयचा हा चांगला बॉल, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता इक्वेशन आलंय 11 बॉल 6. बघा 6 ते 7 वर्षाची बॅट अजूनही त्यांच्याकडे आहे. नाहीतर आता जे युवा खेळाडू आहेत ते अगदी प्रत्येक सीझनला 2 बॅट्स वापरत असतात, परंतु जवळपास 6 वर्ष झाली असतील त्या बॅटला आणि ती बॅट अजूनही त्यांच्याकडे आहे आणि त्याच बॅटनं ते खेळत असतात. 9-10 वर्ष झालेत. बॅट दाखवा शांताराम सर बॉल झाल्यानंतर. फुलटॉस बॉल पुढे येऊन खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी जज करतात. आणि इथे मात्र विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद झाला.
आर्यन सर. संपूर्ण माहिती सर कॉम्बॉक्स मध्ये आमच्याकडे आहे. अर्धी तुम्ही द्या. वैभव पहिला बॉल स्विचिट करण्याच्या नादामध्ये हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच जरी सहज सरळ सोपी दिसते परंतु क्रिकेट आहे हे विसरून जमणार नाही. क्रिकेटमध्ये इथे शॉर्ट टर्म पूल केला. फाटका दर्जेदार आहे, दमदार आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन अडवण्याचा प्रयत्न. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. कर्जतच्या हार्दिक पांड्याने ठोकला षटकार. मॅच फिनिश आणि क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाली आहे. सॉरी सेमी फायनल मध्ये दाखल झाली आहे श्री 11 सांदई टीम. आणि नेहमीप्रमाणे वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरिडी टीम क्वार्टर फायनल मध्ये या ठिकाणी परास्त होताना पाहायला मिळते. पराभूत झाली आहे. हाडलं गेले या टीमचं अजिंक्य सर, कारण की ही तिसरी स्पर्धा आहे आणि या तिसऱ्या स्पर्धेमध्ये ते क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचलेत आणि क्वार्टर फायनल मध्ये त्यांना अपयश आलंय. टीम चांगली आहे. टीमचा बॉन्ड